नमस्कार मंडळींनो, आज मी तुमचं स्वागत करते आहे माझ्या स्वादिष्ट कोकणी या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आज मी तुमका सगळ्यांच्या नावडीची भाजी अशी शेपूची भाजी करून दाखवतले, पण तीही सगळ्यांका आवडत अशा पद्धतीने. आणि ह्या भाजीमध्ये मी हिचं वास जाण्यासाठी एक वेगळी अशी इन्ग्रेडियंट टाकलं असे, तर तो तुम्ही नक्की बघा व्हिडिओच्या शेवटपर्यंत, जेणेकरून तुमका समजत की भाजी ही नावडीची भाजी आवडीची कशी काय होऊ शकता. चला तर मग त्यासाठी व्हिडिओ तुमका शेवटपर्यंत नक्की बघूचं लागात. हे बघा, अशा प्रकारे मी ही बाजारातनं शेपूची भाजी आणली आणि मस्तपैकी कोवळी अशी लुसलुशीत हिरवीगार भाजी होती. ती अशी मी साफ करून एकदम बारीक विळीवर चिरून घेतलं आहे. हे बघा अशा पद्धतीत. आणि मी त्याच्यासाठी कांदो आणि भरपूर सारी लसूण घेतलं आहे आणि मुगाची डाळ सकाळी थोडी भिजत टाकलं आहे, म्हणजे रात्रीपासून नाही, करूच्या अगोदर तासभर अगोदर भिजत टाकून ठेवलं आहे. आणि कढईत तेल घेतलं आहे आणि त्याच्यावर मी आता ही लसूण टाकलं आहे, ठेचून आहे. लसूण भरपूर घ्यायची आपल्या भाजीसाठी ह्या. आणि त्यावर मी आता कांदो टाकतो आहे आणि कांदो आपल्या सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं असा. आणि ही भाजी इतकी छान झाली आहे ना, आणि मस्तच, म्हणजे त्याचं शेपूचं असं वास आहे ना, तो अजिबात लागत नाही. काय काय लोक काय करतात, शेपूचं वास जाण्यासाठी भाजी चिरल्यावर पाण्यातनं धुवून घेतात, पण त्यामुळे काय होतं, त्याचे सगळे जीवनसत्व असतात ना, ते सर्व पाण्यात वाटे निघून जातात. कांद्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत, जेणेकरून कांदा आपलं लवकर लालबुंद होऊन येत. मस्तपैकी कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही ही भाजी नक्की आवडीने खाऊ शकतास, कारण ही भाजी माका पण पहिल्या अगोदर आवडत नसायची शेपूची भाजी, पण मी अशा पद्धतीने करूक लागले तिथपासून माझ्या पण ही एकदम फेवरेट भाजी झालेली असा. लहान मुला पण आवडेल, म्हणजे वास त्याचं येतच नाही. पण आपण धुवून तर नाही टाकली चिरून मस्तपैकी चिरोच्या अगोदर आपण ती स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्याच्यानंतर कांदो लालबुंद झालो की आपण इथे आता मुगाची डाळ त्याच्यात टाकणार असतो आणि जर अशी वाफ काढून घेणार, जेणेकरून डाळ थोडीशी मऊ होऊन येत. आणि आता डाळ शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूचं लागत, कारण नाही तर डाळ ना कचकचीत लागत दाताखाली. कारण ह्या भाजीत पाणी तर आपल्या घालूचंच नाही, म्हणजे शेपू घातल्यानंतर पाणी नाही घालूचा. त्याच्यामुळे डाळ शिजेपर्यंत जर पाणी घालू तर आपण पूर्ण आटवून घेणार आहोत परत. आणि याच्यात मुगाची डाळ घातल्यामुळे कसं वाटतं, भाजी मस्त चवीक पण छान लागतात. मी त्याच्यामध्ये थोडंसं अर्धो पेलो पाणी घातलं आहे आणि ढवळून घेऊन परत झाकण टाकून ठेवणार असे, जेणेकरून डाळ आपली जराशी अशी आतल्यात शिजून येत. जास्त पण नाही शिजूच्या फुटापर्यंत डाळ, मग तशी शिजवलंच ना तर तेवढी चव म्हणजे अशी डाळ डाळच लागतली जिभेखाली. त्याच्यामुळे असे दाणे दाणे येऊ हवे दाताखाली. हे बघा, पाणी तर आपला पूर्ण आटून गेला. लागला तर आपण परत त्याच्यात पाणी हे बघा ॲड करणार असं, कारण डाळ अजून शिजायची असा. आणि मंडळींनो, मी याच्यात मिरची बारीक चिरून टाकलं आहे. व्हिडिओ जरा घेऊसाठी विसरलं आहे मी मिरची टाकतानाचं. तर त्याच्यात तुम्ही मिरची किंवा मिरची पावडर मसालो पण टाकू शकतास ह्या भाजीमध्ये. मी हाताने डाळ जराशी दाबून बघितलं आहे, तर ती साधारण शिजल्यासारखी वाटली माका, म्हणजे शिजलीच ऑलमोस्ट. आणि आता शेपूबरोबर ती अजून शिजून येत. आणि आता हे बघा किती बारीक चिरला आहे मी शेपू, आणि तो आता आपण त्याच्यात डायरेक्ट टाकणार असं. आणि मस्त त्याच्याच वाफेवर ना हे शेपू शिजून येतात. आणि मस्तपैकी इकडून तिकडून ढवळून घेणार आहे. किती छान एकदम हिरवीगार भाजी, डोंगरासारखी हिरवीगार दिसतात नाही का. हे बघा अशा प्रकारे. आणि आता तुम्ही नक्की बघू शकतास, थोड्या वेळाने मी तो इन्ग्रेडियंट टाकणार असे, जेणेकरून त्या भाजीचं पूर्णपणे वास निघून जाणार नाही पण आपल्या चवीक मस्त खाण्यायोग्य होतली. कारण काय होता, त्या भाजीचं वास ना, शेपूच्या भाजीचं वेगळं प्रकारचं एक वास होते का,
तर ते ढेकर येत राहतात. भाजी खाऊन झाली की आपल्या तेच भाजी वासाचे ढेकर येतात. तर हे बघा मी याच्यासाठी घेतलं आहे भाजलेले शेंगदाणे आणि त्याचा असं बारीक मिक्सरला जाडसर असा कूट बनवून घेतलं आहे. ऑलमोस्ट 2-3च चमचे टाकलं ह्या कूट, पण तर आपण जास्त नाही टाकायचं, नाही तर भाजी एकदम अशी शेंगदाण्यासारखीच लागत. तर हे बघा, आणि हे भाजलेल्या शेंगदाण्याचा जर तुम्ही कूट टाकलास ना तर भाजी अजिबात वास रवत नाही, मस्तपैकी आवडीन खाऊ जमता. आणि आता आपण जरासा आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा वाफलवून येऊसाठी मी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे. ही बघा भाजी किती सुकी आणि छान, आणि सुगंध इतकं छान दरवळत आहे ना, म्हणजे काय सांगू तुमका. आणि आता मी त्याच्यासोबत केलं आहे तुमका दाखवतं आहे. हे बघा काय करून घेतलं आहे मी आता, नाचणीची भाकरी मस्तपैकी थापून घेतलं आहे पातळ अशी, आणि तव्यावर टाकलं आहे, पाणी लावून घेतलं आहे आणि मस्तपैकी भाकरी भाजून घेतलं आहे त्याच्यासोबत. आणि शेपूची भाजी आणि नाचणीची भाकरी एवढा छान कॉम्बिनेशन आहे ना, तर तुम्ही नक्की करून बघा. आणि माझं जर चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत नवीन असाल, जर कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर जरूर करा, जेणेकरून तुमका असेच नवनवीन रेसिपीज मी तुमका दाखवत जाईन आणि तुमका ते बघूक मिळतील. मंडळींनो, सबस्क्राईब करू अजिबात विसरू नका आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग ही बघा भाकरी मस्तपैकी टम्मपणे फुगलेली असा. ही बघा कशी टम्म सगळ्या बाजूने पटकन फुगली. मस्तपैकी गरमागरम भाकरी आणि गरमागरम शेपूची भाजी. हे बघा किती छान कॉम्बिनेशन, आणि भाजी इतकी उत्कृष्ट झाली आहे ना, चविष्ट की मस्तच. तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि कशी लागली ती कमेंट करून मकाच नक्की सांगा. चला तर मग, आणि माझं चॅनल पटकन सबस्क्राईब करा. बाय बाय.